हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आम्ही आज पण आलो आहोत डोंगरावरती. पाऊस पडत आहे, सगळं वातावरण कसं झाले पावसाचं झालं. वैष्णवी बघ पळत निघाली. हे पाऊस पडल्यामुळे चिखल किती झाला या. दीदी बाई वर पोचली ती. कोथिंबीर आहे, कोथिंबीर नाही वैष्णवी, ही डोंगरावरची फुलं आहे ती. इकडे जरा बरंच रे, इकडून खालून रोड बेकार खूप. कोल्हा आहे कोल्हा. बापरे बघा, दिसलं का तुम्हाला वरती गेला? मोबाईल मध्ये काय माहिती दिसते का नाही. बापरे लक्कड बघाय वाटतं ती. पाऊस पण यायला लागलाय बारीक बारीक. बापरे बघितलं का आधी? आणि म्हणताय असं काय येतोय याला. पप्पा येते म्हणून बरं. होय अहो मला एकच दिसला. हे आवाज करू नको बाई. हे चला जाऊया का मग? त्याला काय कळतं कराटे बिराटे आधी. तिला पाऊस पाहिजे का नाही आधी? आधी पाऊस पाहिजे ना तुला? पाऊस पाहिजे आधीला. आता पाऊस पडते का नाही आधी? आम्ही घरातून निघालो तेव्हा पाऊस नव्हता, तेव्हा उघडलेलं होतं वातावरण. आणि डोंगरावरती बसल्यानंतर पाऊस यायला लागला. आज तो माणूस पण नाही, काल होता मसाज चारायला गेला होते घरी. मग आज दुसरीकडे गेला काय माहिती चारायला. मसरांना अवघडच आहे घेऊ. माणसं तरी एकटी ती मसर घेऊन. त्यांनी बघितलं नसं मला वाटतं अजून, त्यामुळे ते येते ती माहिती आहे का. ज्यांना माहिती आहे ती नाही येणार. चला चला पाऊस पण येतोय. मला माहित नाही का मी खाली पाऊस पण पडतोय. आता आम्ही खाली निघाले. चला पिले ना, चौकाश चौकाश खाली वाट बरोबर नाही या. चौकात चला, इथून रोड नीट असत नाही. चौकात चला. खाली बसली ती. हे चौकात चला, चौकात चला. माझा मोबाईल भिजला. पाऊस टकली हळूच हळूच. चौकाश जानू. आत्ताची छत्री उघडली जानू ना. छत्री उघडली. तिकडून आपण हे या साईडला आले. काय मी आधी हायवेला जातोस का? हायवेला इकडं खाली NH4 हायवेला. किती लांब आलो आपण. गाडी आपली पार तिकडे त्या साईडला लागलेली आहे. आलो तर इकडं धरा फ्रुटी. कपडे भिजले का? पराठा, गोबी पराठा. चला सोबत चला खाऊ. हे चला खावा चला. सगळी भिजली ती, फक्त पप्पा भिजले नाही ती. सगळी भिजली ती.
वारा तशी माणूस आला तू बोल ना. आत्ताशी पाऊस उघडलाय आपण सर्व भिजल्यानंतर हो तर तुटली अरे वाऱ्यामुळं. वैष्णवी आधी आणि जानू आणि मी पूर्ण भिजलेलो वैष्णवीच्या पप्पांच्या मांडीवर एवढीच बसलेली. तरी म्हणतो ते उद्या यायचं पण जानू म्हणतो ते उद्या यायचं नाही बाबा नो प्राणी खूप. जानूचं तर अजिबात खाण्यावरती लक्ष नव्हतं. तो प्राणी आपल्याकडे येईल की काय या भीतीने तिचं खाण्यावरती अजिबात लक्ष नव्हतं. चला खाऊन जाईल ना. डोंगरावरती काय काय प्राणी येते का नाही जानू. वैष्णवी सगळी पूर्ण भिजले वैष्णवी सगळे आपण भिजले फक्त पप्पू भिजले नाही. गणपती बाप्पाची तयारी चालली बघितलं का. ढोल ताशा वाजायचं चाललंय प्रॅक्टिस. आणि सरी झाली आता तुम्ही आज भिजले सगळं. चला आता आम्ही घरी निघालो का नाही. ले काय असणार आहे माहिती का. तसे आपल्याला फक्त एक काहीतरी दिसलाय प्राणी आपण बिंदास येत होतो. काहीतरी खायला देऊ आता काय बघितलं असणार आहे. घाणेरीचं ना कसं आहे घाणेरीचं जंगल झालं का त्या सगळं पाण्याचं. आपण पण त्या डोंगरावर जाऊ गेलेलो. चला चल माझ्या माहिती ती कशाला येते ती का तेव्हा एवढं फिरवलं या सगळ्या डोंगर. मोबाईल मध्ये दिसत नाही ती मग. जानूचे पप्पा आधीला आणि जानूला घेऊन पहिल्यांदा घरी सोडायला गेले. तोपर्यंत वैष्णवी आणि मी रस्त्याने घरी माघारी येत होतो आणि रस्त्याला हे पाळी कुत्र फिरत होते. ते किती ॲक्टिव्ह चालते ते बघा. एकटं ॲक्टिव्ह चालते बरं आहे का नाही. एकटेच मग वॉक करते वैष्णवी. डोंगरामध्ये दिसलेला प्राणी तो कुत्रा नव्हताच. माझा तो कोल्हागत दिसत होता. पण वैष्णवीचे पप्पा तो लक्कड बघा आहे म्हणत होते. काल आम्ही या वाटेवरून तिकडच्या बाजूला मुलांची प्रॅक्टिस करायला त्या बाजूला गेलेलो आणि तिथून नंतर आम्ही मंदिरात गेलेलो. काल मुले या वाटेवरून रनिंगसुद्धा करत होते पण आज पाऊस येत असल्यामुळे आम्ही घरी नंतर माघारी आलो. डोंगरामध्ये किंवा जंगलामध्ये किंवा रानामध्ये तुम्ही जर काही कामानिमित्त जात असाल तर खरंच सगळीकडे लक्ष देऊन आणि स्वतःची काळजी घेऊन काम करत जावा. तर आजचा हा ब्लॉग आहे तुम्ही याच नोटवरती थांबवत आहे. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.